नमस्कार. तुम्हालाही वारंवार पोटातील भयंकर गॅसचा त्रास होतो का? कोणतेही जड जेवण न जेवतानाही तुमचं पोट विनाकारण फुगल्यासारखं वाटतं का? आणि कधी कधी या गॅसमुळे छातीत जळजळ किंवा सहसा पोटदुखी सुरू होते. जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. टिप्स नंबर 1. दालचिनी गॅसवर नियंत्रण ठेवणारे फायदे. दालचिनी पचन संस्थेला चालना देते. आतड्यामध्ये गॅस तयार होण्याच्या प्रक्रियेला ती सुरुवातीलाच रोखते आणि पोटदुखी कमी करते. कसे घ्यावे? अर्धा चमचा दालचिनी पावडर 1 कप पाण्यात उकळून गाळून ते पाणी चहासारखे प्यावे. टिप्स नंबर 2. हिंग. जर पोटात भयंकर गॅस बनत असेल तर हिंग तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे. फायदे. आतड्याचे ऐंठण संपवतो, पोटदुखी आणि मुरड्यात आराम देतो, गॅस बनवण्यापासून रोखतो. योग्य पर्याय. 1 चिमूट हिंग कोमट पाण्यातून दिवसातून एकदा घ्यावे. टिप्स नंबर 3. गूळ नैसर्गिक पाचक. फायदे. जेवणानंतर गूळ खाल्ल्याने शरीरात पाचक एन्झाईम्स वाढतात, ज्यामुळे अन्न लवकर पचते आणि गॅस किंवा आंबट ढेकर येण्याची समस्या मुळापासून संपते. कसे घ्यावे? रोज दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर गुळाचा एक छोटा खडा चोखून खावा. टिप्स नंबर 4. जिरे. जिरे पचन वेगाने करते. फायदा. गॅस बाहेर काढते, पोट हलके करते, ॲसिडिटी कमी करतं. जिरे पाणी सकाळी रिकामी पोटी घ्यावे. टिप्स नंबर 5. आले. आले हे पोटातील आग शांत करणारे औषध आहे. फायदे. गॅस मुळापासून संपवते, पाचक एन्झाईम्स वाढवते, सूज कमी करते. योग्य पर्याय. आल्याचा छोटा तुकडा मीठ लावून जेवणाआधी चावावा. टिप्स नंबर 6. तांदळाची पेज. हा घरगुती उपाय गॅस आणि जळजळ दोन्हीही फायदेशीर आहे. फायदा. पोट थंड राहते, सूज कमी, पचन सोपे. टिप्स नंबर 7. बडीशेप. बडीशेप फक्त तोंडाचीच नाही तर पोटाची दुर्गंधी म्हणजेच गॅस देखील संपवते. फायदे. ढेकर आणि जळजळातून आराम, ॲसिडिटी कमी, पोट थंड ठेवते. कसे घ्यावे? नेहमी जेवणानंतर 1 चमचा बडीशेप चावून खावी. टिप्स नंबर 8. लवंग. पोटातील हवेला दूर ठेवणारी. फायदा. लवंग चवळल्याने तोंडातील लाळ जास्त बनते, जी अन्न पचवायला मदत करते. त्यामुळे पोटात गॅस गोळा होत नाही आणि पोट फुगत नाही. कसे घ्यावे? जेवणानंतर 1 किंवा 2 लवंग तोंडात ठेवून हळूहळू त्याचा रस चोखावा. टिप्स नंबर 9. हरभऱ्याच्या आकाराएवढा डिंक. डिंकाचे पाणी नाभीवर लावणे लहान मुले व मोठ्यासाठी उत्तम. फायदा. जर पोट खूप फुगले असेल किंवा गॅस बाहेर पडत नसेल तर हा ब्रह्मा उपाय आश्चर्यकारक काम करतो. यामुळे पोटातील वायू लगेच मोकळा होतो. कसे घ्यावे? 1 चिमूटभर हिंगात थोडे कोमट पाणी घालून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट पोटावर नाभीच्या म्हणजेच बेंबीच्या आजूबाजूला लावा. 10 मिनिटात आराम मिळेल. टिप्स नंबर 10. लसूण. लसूण हे आतडे साफ करणारे मशीन आहे. फायदे. गॅस बनवणारे बॅक्टेरिया नष्ट करतो, बद्धकोष्ठता आणि सूजमध्ये आराम, पचनशक्ती वाढते. कसे घ्यावे? सकाळी रिकाम्या पोटी 1 पाकळी कच्चे लसूण कोमट पाण्यासोबत घ्या. टिप्स नंबर 11. मेथी दाणे. जुनाट गॅसवरील गुणकारी फायदे. मेथी दाण्यामध्ये भरपूर फायबर असते. हे आतड्यामधील न पचलेले अन्न पचवून गॅस आणि बद्धकोष्ठता दूर करते. कसे घ्यावे? रात्री 1 चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या व मेथी दाणे चावून खा. टिप्स नंबर 12. आल्याचा आणि लिंबाचा रस गॅसवर इलाज. फायदा.
हा उपाय पोटातील पाचक रसांना तीव्र करतो. कितीही जड जेवण झाले तरीही हे मिश्रण गॅस तयार होऊन देत नाही आणि पाचक थांबवते. कसे घ्यावे? 1 चमचा आल्याच्या रसात 1 चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर सदैव मीठ मिसळून जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर चाटावे. टिप्स नंबर 13. दालिया. जर तुम्ही रोज डाळ भात खाता तर गॅस होणारच. दालिया हलका आणि पचायला सोपा असतो. फायदा: पोटावर ओझे नाही, बद्धकोष्ठता दूर, आतडे स्वच्छ राहतात. टिप्स नंबर 14. ओवा. आयुर्वेदामध्ये ओव्याला गॅसचा सर्वात मोठा शत्रू मानले गेले आहे. फायदे: पोटाची सूज कमी करतो, गॅस त्वरित बाहेर काढतो, अन्न पचवण्यासाठी ताकद वाढवतो. कसे घ्यावे? अर्धा चमचा ओवा कोमट पाण्यासोबत जेवल्यानंतर घ्यावा. 10 मिनिटात फरक जाणवायला लागेल. टिप्स नंबर 15. केळी. केळी गॅस शोषून घेण्याचे काम करते. फायदा: ॲसिडिटी कमी, पोटाची जळजळ शांत, पोट फुगणे कमी होते. खूप पिकलेली केळीच खावी. टिप्स नंबर 16. पुदिना. पुदिना पोटाला थंडावा देतो आणि गॅस बाहेर काढतो. फायदे: पोटातील आराम, पोटदुखीत आराम, जडपणा संपतो, पोट फुगणे कमी होते. कसे घ्यावे? पुदिन्याची चटणी किंवा पुदिन्याचा चहा घ्यावा. टिप्स नंबर 17. लिंबू आणि कोमट पाणी. हा उपाय पोटाला रिसेट करतो. फायदा: ॲसिड बॅलन्स ठीक राहतो, पोट साफ होते, गॅस बनत नाही. कसे घ्यावे? सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी आणि लिंबू घ्यावा. टिप्स नंबर 18. नारळ आणि पोटाची जळजळ थांबवणारे. नारळ पाणी शरीरातील टॅनिक्स बाहेर काढते. हे पोटातील ॲसिड लेवल नियंत्रित ठेवणे, पोट फुगणे आणि गॅसपासून त्वरित आराम देते. कसे घ्यावे? सकाळी किंवा दुपारी उपाशीपोटी किंवा जेवणाच्या मध्ये 1 ग्लास ताजे नारळ पाणी प्यावे. टिप्स नंबर 19. सफरचंद. पोटाची स्वच्छता करणारे. फायदा: सफरचंदमध्ये पेंटिन नावाचे फायबर असते जे पचनक्रिया सुरळीत करते. हे पोटफुगाची समस्या कमी करून आतडे स्वच्छ ठेवते. कसे घ्यावे? सकाळी नाश्त्याच्या वेळी किंवा संध्याकाळी 1 सफरचंद सालीसकट खावे. टिप्स नंबर 20. ताक आणि काळे मीठ. पचनाचा राजा. फायदा: ताकामध्ये असणारे प्रोबायोटिक्स पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना वाढवतात. जेवणानंतर ताक पिल्याने अन्न लवकरच पचते आणि गॅस जागेवरच दाबला जातो आणि पोट फुगत नाही. कसे घ्यावे? दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लास ताज्या ताकात थोडं काळं मीठ आणि भाजलेले जिरे पावडर टाकून प्यावे. टिप: रात्री ताक पिणे टाळावे. टिप्स नंबर 21. जेवणानंतर वजनाग्रस्त आणि 100 पावले चालणे. फायदा: फक्त खाण्यानेच नाही तर चुकीच्या पद्धतीने बसण्यानेही गॅस होतो. जेवणानंतर लगेच बसून किंवा झोपून राहिल्याने गॅस वरच्या दिशेने सरकतो, छातीत जळजळ होते. वजनामुळे पोटातील रक्तप्रवाह वाढतो आणि पचन वेगाने होते. कसे करावे? दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर कमीत कमी 5 ते 10 मिनिटे वजनास्त बसावे किंवा घरात 100 पावले संथ गतीने चालावे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.